नमस्कार मित्रांनो, आता चालू आहे पावसाळा आणि पावसाळ्यात खरी महत्वाची गोष्ट म्हणजे शेळींची काळजी घेणे खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो काय करायचं, पावसाळा म्हणल्यावर सगळीकडे ओलावा तर असते, ओलावा त्यांना बसवायचं नाही. शेळी पालनात पावसाळ्यात ही महत्वाची गोष्ट आहे की त्यांना ओलावा बसवा नाही. जर तुम्ही ओलावा आणि तसंच त्याला बसवलं तर आजारच प्रमाण वाढू शकतात, त्याच्या खुराने इन्फेक्शन होऊ शकते. तर त्यासाठी काय करायचं मित्रांनो, माच्या तयार केलाय बघा मी, अशा प्रकारे माच्या तयार केलाय. तुम्ही आता मी उंची जवळ 4.5 फूट उंची केली, अशा प्रकारे उंचीचा माचा तयार केलाय. तुम्ही बारकं बॅटन पट्टी करून 2-3 फुटाचा पण माचा तयार करू शकताय. मी काय केलंय, जेणेकरून मला स्वच्छता विचार करता यावी म्हणून उंचीचा केलाय. या अशा प्रकारे जिना केलाय, या असा आणि असा वरती माचा आहे आणि मध्ये मध्ये बॅटन पट्ट्या मारल्यात. आणि बॅटन पट्ट्या मित्रांनो काय केले बघा, तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारे चढता येते, अशा प्रकारे शेळ्या बी चढू शकतात, आपण बी चढू शकते. माझी रुंदी आहे 9 फूट रुंदी आहे. तर 9 फुटाचे मी 3 इंचां आणि जाडीला 1 इंच अशा बॅटन पट्ट्या आणल्या आणि मध्ये मध्ये थोडा अर्धा इंच सोडून अशा प्रकारे मी बॅटन मारलेला आहे, जेणेकरून त्याच्या लेंड्या पण खाली पडतात. आणि मागच्या पावसाळा असणे खूप गरजेचं आहे मित्रांनो. काय होते बघा, एक तर त्यांना ओलावा माहित नाही, निवांत बसतात, निवांत आराम जर तिने केला तर त्यांचा ताण कमी होतोय. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या पायाला खुराशी कुठे इन्फेक्शन होत नाही, कारण जे लेंड्या आहे ते खाली पडतात, स्वच्छता राहत्या. कारण खाली लेंड्यामध्ये आपण खाली स्वच्छता करू शकते, वर निवांत स्वच्छ राहत्या, थंडीपासून त्यांचं संरक्षण होतंय मित्रांनो. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ती कोरड्या जगात निवांत बसतात, त्यामुळे त्यांचं काय होते, त्वचेचा आजार होत नाही त्यांना. अशा प्रकारे पावसाळ्यात अशा प्रकारे माच्या किंवा तुमच्या बारक्या बारक्या बॅटन पट्ट्याने बारका लहान जर 2-3 फुटावर जर केला तरी चालते, असं करून घ्या.